आहे, शेतकऱ्यांची आहे, संघटनांची आहे, ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपला शेतकरी तयार आहे का हे सगळं स्वीकारायला? या संदर्भात आतापर्यंत मी जो अनुभव घेतला, आज मी पण जरी राजकारणात असलो, मी जरी राज्याचा डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून काम करत असलो, तरी मी माझी बारामतीला गेल्यानंतर एका होईना चक्कर माझ्या शेतावर मी टाकत असतो. मी रोजचे रोज रिपोर्टिंग त्या ठिकाणी घेत असतो. मला शेतीची आवड आहे आणि त्याच्यामुळं आपल्यातला शेतकरी असा आहे की त्याला एखादी गोष्ट लक्षात आली आणि त्याच्यातनं उत्पन्न वाढतं हे त्याला कळलं की त्याला दुसऱ्यांनी कोणाची सांगण्याची गरज पडत नाही. जसं एखादा दर वाढला कशाचा, कांद्याचा दर वाढला की शेतकऱ्याला सांगावं लागत नाही कांदा लाव, कांदा भरपूर लागतो. कुठलंही पीक घ्या तुम्ही, अशी अनेक प्रकारची, मागे बघा बोरं, इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बोरं केली की ती बोरं इतकं कुठल्याही बाबतीमध्ये डिमांड आणि सप्लाय ह्याचा ताळमेळ बसला पाहिजे. काय ग्राहकाची डिमांड आहे आणि ती कितपत आहे. जर डिमांडपेक्षा सप्लाय जास्त झाला तर भाव कोसळतात. मग त्याच्यामध्ये सरकार, केंद्र असेल किंवा राज्य असेल, त्यांना हस्तक्षेप करावा लागतो. हमी भाव दिलेला असतो, त्या हमी भावाने यंदा तर सर्वात मोठी खरेदी आम्ही सोयाबीनची केलेली आहे. काय म्हणजे आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी मोठी सोयाबीनची खरेदी झाली नाही. सगळे गोडाऊन्स त्या ठिकाणी भरलेले आहेत आणि आता पुन्हा तूर, बाकीचे त्या ठिकाणी धान्य, अशा पद्धतीनं पिकं त्या, आणि आता एआयचा वापर केल्यानंतर तर मोठ्या प्रमाणावर उत्पादन त्या ठिकाणी वाढणार. अशा पद्धतीचं साधारण सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्यावेळेस उत्पादन वाढेल आणि त्यांना त्याच्यातनं 2 पैसे अधिकचे मिळायला लागतील, त्यावेळेस शेतकरी देखील समाधानी राहील, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि आम्ही मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या सातत्याने संशोधनाकडे पण लक्ष देतोय. मग ती आमची विद्यापीठं असतील किंवा आपलं पाडेगावचं रिसर्च सेंटर असेल, VSIचं रिसर्च सेंटर असेल किंवा आपलं तिकडचं कोईम्बतूरचं असेल, ह्याच्यातनं आपल्या ऊसाच्या बाबतीमध्ये देखील कमी पाण्यामध्ये चांगली रिकव्हरी देणारा, जास्त टिकणारा असा ऊस कसा आपल्याला डेव्हलप करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न चाललाय. तसंच इतर वेगवेगळ्या पिकांचा टिश्यू कल्चरचा वापर आपला शेतकरी करायला लागलेला आहे. अशा अनेक बाबी आहेत आणि त्याच्यातून केंद्र सरकार पण दरवर्षी हमी भावाच्या किमती वाढवण्याचा प्रयत्न करतोय. का आम्ही आता 0% व्याजाने क्रॉप लोन शेतकऱ्यांना देतो? का तर त्याला सावकाराच्या दारात जायला लागू नये. का तर त्यांनी माझ्याकडे पैसे नाही तर मग मी कसं माझं पीक आणायचं, क्रॉप घ्यायचं, असं वेळ त्याच्यावर येऊ नये म्हणून मी तर 31 मार्चच्या आधी साधारण सहकार विभागाला विचारलेलं होतं. 950 कोटी रुपये त्या गोष्टीच्या करता 0% व्याजाने पीक कर्ज देण्याच्या करता लागणार होते. त्याच्यात काही केंद्राचा हिस्सा आहे, काही राज्याचा हिस्सा आहे. अशा पद्धतीनं ते काम आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आता शेतकऱ्याला 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ह्या कॅपॅसिटीच्या इलेक्ट्रिक पंपांना वीज आम्ही फ्री केलेली आहे. म्हणजे जिथं आम्हाला आपल्या अर्थव्यवस्थेला, आपल्या अर्थकारणाला झेपेल, आपल्या बजेटला झेपेल तेवढ्या गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. आणि बाकीच्या बाबतीमध्ये साधारण केंद्र सरकार, आता मध्ये बघा कांदा निर्यातीच्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 20% टॅक्स होता, तो पण त्या ठिकाणी केंद्राने कमी केला. अशा अनेक बाबी आहेत की ज्यामध्ये त्या वेळेची परिस्थिती बघून पहिल्यांदा भारताची गरज किती आहे आणि भारतातल्या पण ग्राहकाला रिझनेबल दरात तो माल मिळाला पाहिजे, ते धान्य मिळालं पाहिजे, भाजीपाला मिळाला पाहिजे, फळं मिळाली पाहिजे. परंतु त्याचबरोबर तो पिकवणाऱ्या शेतकऱ्याला पण ते परवडलं पाहिजे, त्याचंही कुटुंब त्याच्यावर चाललं पाहिजे. अशा प्रकारे साधारण मार्ग काढण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो आणि आम्ही ते करतो.